हॅलो गाईज, तर मी गावाला आले माझ्या आणि आता मी तुम्हाला माझं शेड दाखवते. ही माझी आजी आहे. आई हाय कर. हाय 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 इकडं बघ ना. हाय हाय नाही. हाय. तर शेड इकडं जाते. आमच्या गाया म्हशी वगैरे दाखवते तुम्हाला. तर हे आमचं शेत आहे. हे ऊस आहे. इकडे केळी आहेत. तर आमच्या गाईला आता ही लक्ष्मी झाली. आम्ही तिचं नाव लक्ष्मी ठेवलं आहे. खूप गोड आहे ही. हे बघा किती क्यूट आहे. मला खूप आवडते ही. आणि ह्या म्हशी आहेत. आजींच्या लाडक्या म्हशी आहेत ह्या. आणि जी खऱ्या अर्थाने आपल्या घरी आपण ज्यांना लक्ष्मी म्हणतो, ही अशी गावठी गाई पण आहे आमच्याकडे. आणि इथे आम्ही असं त्यांना मोकळं सोडतो संध्याकाळच्या वेळेला असं पण खरं आज ही माझ्यासाठी अट्रॅक्शन आहे. मी जेव्हा म्हणजे ही झाली तेव्हा मी इथे होती. ही थोडी बारीक होती, आता एकदम गुबगुबीत झाली, एकदम क्यूट दिसती आहे. इथून घेते. ही थोडी घाबरती आहे. लक्ष्मी क्यूट आहे ना. ह्याचं शेडच्या पुढे असं सगळं आहे. आणि हे शेणखत आहे. तर आज माझा बर्थडे आहे. मी माझ्या घरी आली आहे गावाला. तर आज सकाळी आम्ही शेंगोळी केली आहे. हुलग्याच्या पिठाची बनते शेंगोळी. तर त्याचा व्हिडिओ मी टाकते. माझ्या आजीने तर हा माझा डोगू आहे. मी घरी आली की रोज असा सकाळी उठवायला इकडे ये चल. मम्मी आली ना डुगू घरात, मग समजन तुला. डुगू काय करू मी? उठू काय? बरं चल इकडे. हा चल इकडे. तर हा माझा डोगू आहे. रोज सकाळी मला असा उठवायला येतो. तर हा रोज सकाळी मला असा उठवायला येतो की उठ आणि मला असं खाजव. माझ्या कानाला असं असं केलं की ह्याला खूप आवडतं. डुगू खाली बस. खाली बस मग करते. हा बस खाली. खाली बस मग करते. बस खाली. खाली कसं बसतात? हां खाली बस. बस खाली. चला मी पण बसते आणि डुगू पण बसणार आहे. बसा खाली. खाली कसं बसतात दाखव पहिलं. लगेच बसलाय तो. आपण बोलू तसं करतो. फक्त त्याला असं खाजवायचं, कानाला अशा गुदगुल्या करायच्या है ना बाबू. आज आणि डुगूचा आंघोळीचा दिवस आहे, तर मग मी ते सगळं पण तुमच्यासाठी कॅप्चर करते. तर बघा, त्याला वाटतं की कंटिन्यू हे इकडं कानाला सुरू पाहिजे असं. तर हा माझा डुगू आहे आणि हा खूप खूप मस्ती करतो. तर शेंगोळीची रेसिपी बघूया. ह्याच्यासाठी हुलग्याचं पीठ लागतं. तर पिठामध्ये जिरं, लसूण आणि लाल मिरची ह्याचं वाटण टाकायचं आहे. नीट मळून घ्यायचं पाणी टाकून. जोपर्यंत एक चांगला गोळा बनत नाही तोपर्यंत हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. आणि चपातीचा गोळा होतो तसा गोळा झाल्यावरती थोडंसं तेल लावून त्याला थोडंसं बाजूला ठेवायचं. तर अशा पद्धतीचा गोळा त्या पिठाचा झाला पाहिजे. नीट सगळं पुसून घ्यायचं पीठ जे पण परातीला लागतं. तर छोटे छोटे गोळे घेऊन अशी शेंगोळी वळायला घ्यायची आहे. तर शेंगोळीवरती तेल वगैरे काही नाही लागलं तरी पण चालेल. आणि तोपर्यंत आधान म्हणजेच पाणी आणि त्याच्यामध्ये तेल उकळत ठेवायचं, सो दॅट ही शेंगोळी आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. आता आजीला खूप चांगले जमते आमच्या घरात शेंगोळी बनवायला. तर ह्या अशा 3 ते 4 बनवल्या होत्या आणि 1 ते 2 बाजूला काढून ठेवायचे आहेत. तर ते ह्यासाठी बाजूला काढायचे आहेत की त्याला मिक्स करून, पाण्यामध्ये मिक्स करून शेंगोळीची ग्रेव्ही त्याची बनते. तर इथे 2 ते 3 आम्ही असे हे गोल करून घेतले. आणि हे आधान मी सांगत होते तर ह्याच्यामध्ये शेंगोळ्या टाकायच्या आहेत. आणि एक 10 मिनटं ह्याला झाकण बंद करून ठेवायचे. तर एकदा उकळी आली की हे जे पीठ मी 2 गोळे म्हटले बाजूला ठेवायचे, त्याचं असं पाण्यामध्ये मिक्स करायचे. लम्स ठेवायचे नाहीत आणि ते उकळलेल्या शेंगोळीमध्ये टाकायचं. तर आता झाकण वगैरे ठेवायचं हवं तितकं पाणी टाकून आणि पुन्हा 10 ते 15 मिनटं शिजवून द्यायचे. खूप छान कन्सिस्टन्सी, एकदम घट्ट बनते आणि हे सर्दीमध्ये सूपसारखं पण ह्याचा रस्सा पिऊ शकतो.